28 विटेवरी उभा वामांगी रखमाई दिसे दिव शोभा पुंडलिकाच्या भेटी परभ्रम आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. नमस्कार. आज आहे आषाढी एकादशी. तर आज तुम्हाला माहिती आहे पंढरपुरात काय असेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणातून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत जातात. हिलाच तर आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात. तर ह्या दिवशी काही लोकांचा निर्जळ व्रत, तर काही लोक उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात. तर मी तर पंढरपुराला जाऊ शकली नाही, तर मी घरातच आपल्या विठ्ठल रुक्मिणीची छानपैकी अशी पूजा करून त्यांना पंचामृताने आंघोळ घालून अशी मी तिची पूजा केली. आणि मूर्ती खूप लहान असल्यामुळे त्यांना मला तुळशीचा हार घालता आला नाही, म्हणून मी तुळशीची पानं ठेवली त्यांच्याजवळ. आपल्या विठ्ठलांना चंदनाचा टिळा लावला, रखुमाईला हळदी कुंकू लावलं, छानपैकी अशी पूजा केली. आणि त्यांचा हसरा चेहरा बघून खूप छान वाटत होतं, म्हणजे प्रसन्न वाटत होतं. ते तर तुम्हाला माहिती आहे, पूजा केल्यानंतर घरामध्ये किती प्रसन्नता वातावरण असतं. तर आज तर एकादशी होती, विठ्ठल रुक्मिणींचा स्पेशल दिवस होता. तर तुम्हाला माहित आहे का, अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर. वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. पृथ्वीवरील केवळ 2च तीर्थक्षेत्र नाश न पावणारे आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरं म्हणजे पंढरपूर. कारण या क्षेत्राचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, या अभंगाची प्रचिती आज प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त नित्य नेमाने घेत असतो. तर पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे. त्यांच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते. अशा भगवत भक्त असलेल्या वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो. तर ठीक आहे, मी अशा प्रकारे तुम्हाला थोडी माहिती पण सांगितली आणि मी माझी पूजाही केली. हे बघा किती गोड स्वरूप दिसत आहे भगवंताचं. तर त्या भगवंतांना कोटी कोटी प्रणाम. तर ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.